आमचं वावर नसून दुसऱ्या नगरात बसावं घेण्या देण्याची दुसऱ्याची काय गरजच नाही ना त्या कामाची. फक्त एवढंच सांगतो 20-21 या अधिवेशनापर्यंत त्यांना अंमलबजावणी करणे, त्यांनी जर नाही केली पश्चाताप म्हणजे काय असतं याची व्याख्या सरकारला करावं लागेल. इतकं ताकदीनं आंदोलन उभा राहणं शांत. मराठ्यांनी एवढं ताकदीनं उभा राहायचं ना. अरे लाखाने उभा राहिले तर नुसते तरी यांच्या पायाखालची माती सरकून दे. पाटील साहेब, आज उपोषणाचा तुमचा 8वा दिवस आहे. सरकारकडून काही तुम्हाला संपर्क करण्यात आलेला आहे का? काय परिस्थिती? सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार. आज अत्यंत आपण तातडीनं यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या राज्यात समोर आलोय. ते मराठा समाजाला आज तातडीची विनंती आहे. हे 10वी-12वीच्या परीक्षा सुरू आहेत. हे लेकरं आपले विद्यार्थी आहेत, त्यांचं भविष्य ते आजमावत आहेत. कुठं आपण आंदोलन राज्यभर करताय, आंदोलन सुरू आहे, त्या माध्यमातून माझी एक विनंती आहे, आपण शांततेत आंदोलन करावं. परंतु कुठल्याही विद्यार्थ्यांना परीक्षापासून मुक्ता आलं नाही पाहिजे, त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे. ते वाहनं त्यांचे ताबडतोबीनं स्वतः मराठ्यांच्या पोरानं पुढे होऊन ते वाहनं सोडून त्यांना त्यांच्या परीक्षेच्या केंद्रापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला जाता आला पाहिजे. तो सुखरूप घरापर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्या केंद्रापर्यंत सुद्धा गेला पाहिजे. याची काळजी राज्यातील सर्व मराठा बांधवांनी घ्यायची. कारण ह्या 10वी-12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि हेच उद्याचं आपलं देशाचं राज्याचं भविष्य आहे. विद्यार्थी यांना परीक्षेला जाताना येताना कसलाही त्रास नाही झाला पाहिजे याची पूर्ण खबरदारी स्वतः मराठा समाजानं पुढे होऊन घ्यायची आणि कुठलीही त्यांना अडचण आली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची. आपलं काय जे आंदोलनाची दिशा आहे ते आपण काय म्हणलो होतो, मी बहुतेक 18-19ला मुंबईला जाऊया आपण, तर आपण 20-21च्या नंतर ते ठरवूयात. धूमधडाक्यात सगळ्यांना शिवजयंती साजरी करा. आपला राजा, आपल्या राजांची, आपल्या पवित्र राजांची जयंती आहे. त्यामुळे जयंती काहींचा असा संभ्रम आहे की मागं पुढं करायचंय, काय करायचं. आपण आपले नियमाप्रमाणे, परंपरेप्रमाणे आपण शिवजयंती सुद्धा सगळ्यांनी शांततेत साजरी करायची आणि शिवजयंती राज्यभर झालीच पाहिजे. एक होता माझ्यापर्यंत आलेला प्रश्न म्हणून हा विषय घेतला शिवजयंतीचा, की शिवजयंती ही करा. आपल्याला जे 18-19ला मुंबईला जायचं होतं, काही मेसेज होता की आपल्याला 18-19ला मुंबईला जायचंय का, तर त्यामुळे शिवजयंती हा आपल्यासाठी खूप मोठा उत्सव आहे. आपण आपल्या गावात स्तरावरती शांततेत त्या साजऱ्या करा. मुंबईला जाण्यामुळे कन्फ्यूज होते असं मला सांगायचं की कसं काय करायचं. तर आता आपलं ते मुंबई जायचं ठरलेलं नाहीये. 20-21 पर्यंत सरकार काय करतं बघूया आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ. त्यामुळे शिवजयंतीलाही कोणाचे काही गैरसमज असण्याचं कारण नाही. आणि मूळ प्रश्न, विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत आहेत 10वी-12वीच्या, त्यांना कसलीही अडचण कोणत्याही मराठ्यांच्या आंदोलकाकडून येऊ देऊ नका. त्याची गैरसोय होऊ देऊ नका. त्याच्या मदतीला तुम्ही स्वतः जा, त्यांच्या गाड्या काढून द्या. त्यांचं कुठेही अडचण नाही आली पाहिजे याची पुरी खबरदारी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने घ्यायची. उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली इथं आंदोलन झाले. हिंगोलीमध्ये जाळपोळ पण झाली. तुम्ही 2-3 दिवस उपचार घेत होते म्हणून त्याचा रोष व्यक्त केला गेला होता. तर त्या अनुषंगानं आता तुमचं आज आव्हान काय आहे? मराठा समाजाने शांततेत आंदोलन करायचे पहिल्यापासूनच, आजच नाही. शांततेत का बरं इतक्या ताकदीनं करायचे ना, ते आपली संख्या बघूनच पायाखालची माती सरकारली पाहिजे. इतकं शांततेनंच एकत्र यायचं. आणि मराठा ते आता कामाला लागलेला आहे. मराठा समाज आता आमच्या हातात कामं बी नाही राहिले, आमची शेतीचे काम उठायले. आता आम्ही आमच्या पोरासाठी दंड थोपाटलेले जात. कसं काय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही हे समाजाला बघणार आहे. फक्त माझी एकच विनंती, तुम्ही आंदोलन करत असताना सगळी काळजी घ्यायची. आपल्यात घुसून कोण जाळपोळ करतंय, काय करतंय, ही सगळी काळजी घ्यायची. आणि विशेष म्हणजे आताची तातडीची पत्रकार परिषद खरी या विषयासाठी, विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत आहेत, ते राज्याचे देशाचे भविष्य उद्या, त्यांना अडचणी नाही कोणत्या आल्या पाहिजे. त्यांना त्यांचं वाहन नाही थांबलं पाहिजे, त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे. पेपरला जाण्यापासून सगळे आपण आपल्या केंद्रापर्यंत, परीक्षेपर्यंत गेले पाहिजेत. याची पुरी खबरदारी मराठ्यांच्या माणसानं स्वतःहून पोरांनी घ्यायची. स्वतःहून त्यांना कसलीच अडचण पेपरला, परीक्षेला जाताना आली नाही पाहिजे याची काळजी घ्या. ही तुम्हाला माझे हात जोडून समाजाला विनंती. 20-21 नंतर आंदोलनाची ठरवूयात आता तुम्ही म्हणाले, पण आता 1-2 दिवस 3 दिवस कुठलंही आंदोलन करू नका असं तुम्ही आवाहन करणार नाहीत का? रास्तारोको असेल किंवा इतर
समाजानं लोकशाही मार्गाने करावेत, त्याबद्दल दुमत नाही, शांततेत किंवा करू पण नाही. 20-21च्या नंतर आपण ठरवणारच आता काय करायचे, एक विचारानंच होणार आहे सगळ्यांचं. 20-21ला हे आपली अंमलबजावणी करतात का सगळ्या सोयऱ्यांची, त्यानंतर ठासून आहे ना, तिथं काय लपून थोडंच आहे, ठासून आंदोलन करू. फक्त माझ्या समोरचा प्रश्न आहे, तोच माझ्या समाजासमोरचा प्रश्न आहे, राज्यासमोरचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आंदोलन करीत असताना त्यांची मात्र गैरसोय नाही झाली पाहिजे, त्यांच्यात भीतीचं वातावरण पाहिजे नाही विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे आंदोलन कुठं सुरू आहे, काय आहे, आम्हाला काही बाधा झाली नाही, आम्ही सुखरूप आमच्या परीक्षा केंद्रापर्यंत गेलो, पेपर दिला, सुखरूप घरी सुद्धा गेलो. ते मोकळ्या मनानं हसत खेळत परीक्षापर्यंत आले पाहिजेत, कारण ते उद्याचं भविष्य आहे, त्यांचे उद्या परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे कसला त्रास मराठा समाजाकडून झाला नाही पाहिजे. मराठा समाज स्वतःहून पुढे व्हा आणि त्यांच्या अडचणी दूर करा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या बाबतची दिशा आपण 20-21ला ते काय करतात बघूयात, समोर ठरवू, त्यानंतर आंदोलन सुरू करू, वाटल्यास तर थांबवा. सरकारच्या वतीनं काल मंगेश शेवटे येऊन तुम्हाला भेटले होते. 20 तारखेच्या दिवशी अधिवेशनात जे काही मांडणार आहेत त्या संदर्भातले पत्र तुमच्याकडे देणार होते, तुम्हाला वाचायला पण देणार होते. ते पत्र आलं का, काय नेमकं त्या संदर्भात चर्चा झाली, त्या पत्राचा आशय काय त्यावरून? नाही, पत्र नाही आलं, काहीच नाही आलं. ते येणार होते, घेऊन नाही आले. तेच शिष्टमंडळ, त्याच मागण्या, तेच चालू आहे, त्यामुळे ते आले नाहीत. येतील आंदोलक म्हणून आशा करणं काम आहे, पण अंमलबजावणीशिवाय आंदोलन आता थांबत नाही. माझा उपोषणाचा 8वा दिवस आहे. माझ्या मायबाप समाजासाठी मी उपचार सुद्धा घ्यायला सुरू केलेले आहेत, परंतु ज्याची नोंद सापडली नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे. कुणबी नोंदी ज्याच्या सापडल्या नाही त्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्या, त्याची अंमलबजावणी पाहिजे. मग काय व्हायचं असेल ती होईल, पण त्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही थांबत. पण अधिवेशनाच्या निमित्तानं तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांच्यासमोर सांगितल्या की या गोष्टीचं क्लिअर झालं पाहिजे, त्याबद्दल चर्चा काय झाली, त्याबद्दल तर मसुदा नेमकं लोकांच्या समोर अजून आला नाही. मराठा समाज मुंबईला गेला, सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचना अध्यादेश घेऊन आलाय. पहिली प्रक्रिया मराठ्यांनी पार पाडली, मराठ्यांना पहिले यस्तीत आलं. आता आंदोलन यासाठी की त्या अधिसूचना काढली, अध्यादेश काढला, मुंबईला मराठी गेल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करा. दुसरं म्हणणं आहे, हैदराबादचं गॅजेट घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घ्या, 1881ची जनगणना पण घ्या, 1884चं गॅजेट घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ द्या, 3-3 महिन्याच्या टप्प्यानं का होईना, पण 1 वर्षाचा तिला कालबद्धता काढा, तिच्यात तिला 1 वर्षाची मुदत वाढ द्या. गुन्हे महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह आजपर्यंतचे सगळे राज्यातले मागे घ्या. याबाबत आपण त्यांना त्या दिवशी सांगितलेलं. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेल्या व्याख्यासह तिची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती मात्र आम्ही आता मिळवणार आहे. आंदोलन त्यासाठी मुंबईला गेलोत, अधिसूचना काढून आलोत, ते मराठ्यांचं यश. आणि हे आंदोलन आता ते अंमलबजावणीसाठी, कारण मध्ये 15 दिवस प्रक्रियेला लागतो, ते त्यांना दिलेला त्यांच्या कायद्याच्या नियमाप्रमाणे. आता वेळ नाही आमच्याकडे. राज्य मागास आयोगानं अहवाल सादर केला, त्याच्यामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. आता ही टक्केवारी कशी काढली, विभागवार कसा त्यांनी याचं काय केलंय मला नाही सांगता, कारण कालच मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री साहेबांना अधिकारी म्हणून त्यांनी तो स्वीकारला. आता मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून तो कॅबिनेट समोर जाणार आहे आणि तो मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे कॅबिनेट समोर ठेवण्यात. आता मागासवर्ग आयोगानं मराठी किती टक्के मागास याच्यावरून त्यांनी केलंय, त्यांच्या मनाने 10% केलंय. काही गैरसमज माहित नाही, कारण त्याला कारण पद्धतशीर 16% 12-13% आले, 13% आता 10% आले. परंतु त्यात पडण्यापेक्षा गोरगरीब मराठा समाज, ज्या 20-25 मराठ्यांना वाटत होता आम्हाला मराठा म्हणून पाहिजे, त्यांच्यासाठी गोरगरीब मराठा समाज लढलाय. मागासवर्ग आयोग याच आंदोलनामुळे गठीत झाला, याच गोरगरीब मराठ्यांमुळे, आणि तो अहवाल आलाय, तो एक कायदा बनल. तेही मराठ्यांनी नाकारलेलं नाहीये, त्यांनी ते घ्यावं. आणि हे आंदोलन मूळ ओबीसी आरक्षणासाठी उभा राहिलेलं आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्या, ज्यांचे मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा निर्माण करा, म्हणजे त्यांना ओबीसी जात नाही. याचे फायदे असे आहेत की या आरक्षणामुळे सगळ्या सोयऱ्यांच्या आणि कुणबीमुळे राज्यात आणि केंद्रात आमचे लेकरं मोठे होणार आहे.
आणि ईसीबीसीचा असा फॉल्ट आहे, म्हणजे आता जे मागासवर्ग आयोगाचं देणार आहे, म्हणजे आता तेही द्यायला याच आंदोलनाला लावले. त्यामुळे त्याच्यावर काय आम्हाला नाराजी व्यक्त करायची गरज नाही, परंतु फक्त फरक सांगतो. ईसीबीसीचं आरक्षण ज्यावेळेस मिळालं होतं त्यावेळेस आमचे पोरं इतके ताकदीनं अभ्यास करून लढले, जिंकले सुद्धा, आणि आरक्षण रद्द झालं. त्या पोरांच्या निवडी झाल्यात. आता 3-3, 4-4 वर्ष झाले ते पोरं तर फडतायत असे, इतके लढणार त्यांना. निवडी झाल्या तर नियुक्त मिळाले, आरक्षण रद्द होऊन बसलं ना. मग तेच वाटलं पुन्हा होण्यापेक्षा तुम्ही तेही द्या, ज्याला घ्यायचं ते घेईल, पण मूळ आंदोलनाचा लाभाजी ओबीसी आरक्षणातला कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळ्या स्वरांचा कायदा लागू करा. इकडून हुकले तर इकडे राहतील, म्हणजे चारही बाजूला होईल तर मराठ्यांचाच फायदा होईल. याच्यासाठी आंदोलन. त्यामुळे सगळ्या स्वरांच्या कायद्याच्या अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. आंदोलन त्यासाठी उभं आहे. उद्या जर या मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवालात दगाफटका मराठ्यांच्या पोराशी झाला तर पुन्हा त्या पोरांना फाशी घ्यायची वेळ येईल. हे 4-2 जे 5-25 जण आहेत ना, यांचं हट्ट आहे आम्हाला मराठा म्हणून पाहिजे. अरे मराठा आपणच आहे, कुणबी म्हणजे शेतकरी. जुने आपले लोक कुणबी मत होती शेतीला, आडाणी माणसं होती ती. शेतकरी आपण, मराठी आपणच. पण हाय तो हट्ट तर घे, आता काय करतो तुला ती. पण सगळ्या स्वरांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. शिवनेरीवरती शासकीय कार्यक्रम आयोगाने ज्या शिफारसी केल्या होत्या त्यात पहिल्या आयोगाने 16, त्याच्यानंतर दुसऱ्या आयोगाने 13% आणि शिक्षणामध्ये 14.5% असं आरक्षणाची घोषणा केली होती, पण ते काही पुढे मार्गी लागली. आता या आयोगानं 10% शिफारस केलेली आहे. त्यावर तुमची काय म्हणणं आहे की बा हे अन्यायकारक आहे आणि यामध्ये मंत्रिमंडळानं, मुख्यमंत्री सरकारनं यात आणखी काही वाढ करून या संदर्भाचा निर्णय घ्यावा, पुन्हा रोष निर्माण होऊ नये म्हणून. तुम्ही अन्यायकारक म्हणताय, 75 वर्षात मराठ्यांना न्याय झालाच कावा? मराठ्यांच्या बाजून न्याय 75 वर्ष सत्ता आहे. मराठ्यांच्या बाजून न्याय झालाच का? आता झालाय. आता ते बी आमचे गोरगरीब कष्टकरी मराठी स्वतः भाया सारून रस्त्यावर उतारले, स्वतःचे लेकरं मोठं करण्याचे खूप नेते मोठे केले. अहो यांच्या एवढ्या दहशत होत्या मराठा समाजावर, राजकारणी लोकांची सगळ्या दहशतीच उडून गेल्यात. मराठा कोणालाच काही समजेना. कारण त्याचं कारण बी तसं आहे. तुम्ही 70 वर्ष अन्य सहन करणं, सगळ्यात मोठा समाज देशातला हे असं 70-75 वर्ष यांनी अन्य सहन केला. आता नाही करू शकत. ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे, ते आम्ही मिळवणार आहे, त्यासाठी आम्ही पुढे आलोय. आता आमचं खरं आम्ही लढल्यामुळं, आमचेच लोक लढल्यामुळे आम्हाला न्याय मिळाला. आता तुमच्या लढण्यालाच न्याय मिळतोय, पण शिफारस जर 10% असेल तर ती अन्यायकारक असू शकते का? आणि पुढच्या काळात ते आंदोलन उभं राहू नये, जसं आता धनगर समाजाचं आहे, मुस्लिम समाजाचं, सगळ्यांचं जसं आंदोलन, तसं पुढच्या काळात मराठ्यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही काही सरकारला विनंती करणार आहात, आवाहन करणार आहात की या चर्चेमध्ये, कॅबिनेटमध्ये हा आकडा वाढून ठेवावा, जो पूर्वी 16%, 13%, 14%. अहो ते घेणारच किती जण आहेत? आम्हाला ओबीसीतून मागणी आमची, ते घेणारे किती 20-25 जण आहेत. त्यांचे बी कोणीच दाखले, पण त्यांनी ताकदीच्या सत्तेच्या जोरावर दाबून ठेवले काळावर त्यांच्या माथेऱ्याकडे. अरे कोणली म्हणजे शेतकरी बाबा, तुला जर शेतीचा एवढा राग येतो, विकून टाकून चंद्र राहिलाय ना. त्याच्यात काय जे क्षेत्रीय मराठी आम्हीच लढणारे, शेतीत कष्ट करणारे आम्हीच. फक्त त्याला कुणबी नाव होतं पूर्वीच. आता 10% कसं दिलं याची वर्गवारी आपण आता नाही करू शकत. जर आपल्याला अभ्यासपूर्ण बोलायला ठरलं आता नाही करू शकत, कारण तो अहवाल आता मुख्यमंत्री साहेबांना स्वीकारला. तो कॅबिनेट समोर ठेवण्याचा अधिकार मुख्यमंत्री साहेबांना. त्याच्यानंतर लक्षात येईल की खरी बाजू काय. त्यामुळे ते देतील, ज्यांना घ्यायचं ते घेतील, ती काय जोर जबरदस्तीने. कुणबीचं ज्याला घ्यायचं त्याला ते घेईल जोर जबरदस्तीने. फक्त मूळ आत्मा आरक्षणाचा हे वे कुणबी प्रमाणपत्र सगळ्या मराठ्यांना द्या ओबीसीतून, आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा करून, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्याला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्या, ही मूळ मागणी. त्याच्यासाठी आंदोलन आहे. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. सरकारला जर वाटत असलं ना, ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले, आणि आता ज्यांच्या मिळाल्या नाहीत त्यांसाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेतलाय, त्यांच्यासाठी हे आरक्षण ते आम्हाला मान्य नाही. मग तेही द्या, अहवाल स्वीकारून सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करा, आणि नोंदी सापडल्याच्या नंतर तेही प्रमाणपत्र मराठ्यांचे द्या.
चारही बाजूने मराठ्यांचा फायदा होईल. त्याला जे आरक्षण घ्यायचं ते घेईल. आम्ही आमचं भाऊ कोणतं घ्यायचं. शिवनेरी किल्ल्यावरती दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते शासकीय. मात्र तुमच्या आंदोलनाचा सरकारने कुठेतरी धसका दिला दिसतोय आणि सभा जो मुख्य सभा असते त्याचं ठिकाण बदललं आणि तातडीने पुरातत्व खात्याने मंजुरी देखील दिली. नाही, आंदोलनाचा आणि माझ्या राजांच्या जयंतीचा काही अर्थार्थी संबंध नाही अजिबात. आंदोलन हा भाग वेगळा आहे. जयंती ही आमचं विश्वाचं दैवत आहे. ते आमचं पवित्र स्थान आहे ते राजांचं. तिथं असले बंधनं फंधनं आता ते कोणी घातलेत मला माहित नाही. सरकारनं घातलेत का जिल्हा प्रशासनानं घातलेत, त्यांनी ते उठवायला पाहिजे. 5-6 संतीवर जाणार म्हणजे आमच्या देवाचं दर्शन आम्ही घ्यायचं नाही. लोक तिथं गेल्याच्या नंतर काय मिळतं जाणाराला माहिती, काय ऊर्जा मिळते. तुम्हाला बंदी घालणाराला काय माहित छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय. त्यांना अशी भीती आहे की किमान कुणी त्या ठिकाणी विरोध होईल किंवा कार्यक्रमात काही गोंधळ होईल. जयंतीला विरोध करणारे मराठी नाही तो, तुमचेच लोक येते मध्ये. मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री येणार आहेत. नाही, जयंती हा विषयच वेगळा आहे आणि आंदोलन हा विषयच वेगळा आहे. मराठ्यांना आता सगळं कळायला लागले. राजकारण कुठं करायचं कुठं नाही करायचं आणि हे राजकारण कुठं करतात आपल्या. याने राजकारण फक्त त्यांच्या अंगावर गुलाल करून मोठं होण्यासाठी केलं, आमचं वाटवं करायचं. आता मराठ्याच्या ध्यानात आलं यांना आपण मोठं केलं, हे आपलंच वाटवं करायला लागले. मग लोकांपुढे हात पसरण्यापेक्षा आपलेच लेकरं मोठे करा ना. कोणापुढे हात पसरायची गरज नाही, नेत्याची फेत्याची काय गरज आहे कोणत्या जातीपेक्षा काय कोणत्या पक्षाला नेत्याला म्हणायची गरज आहे. आणि आता नाही मराठ्यावर दहशत राहील. ते पहिलं होतं तो ऊस नेणार नाही, तो कापूस नेणार नाही, टोकरावर बसून ऊस न्यायला होते लोक. आता तो कसा ऊस येत नाही, तो कापूस येत नाही, ते दिवस संपले. आता कोण मराठ्याला इथून पुढे अन्याय करता बघतोच ना आम्ही काय लिहितो करा. बघूत आता मराठ्यावर कसा अन्याय होतो महाराष्ट्रात. तुम्ही कुठं शिवजयंती साजरी करणार आहात, कशी साजरी करणार? ते आता मला शासनाशी बोलून ठरवावं लागणार. कारण मला जायचं जयंतीला, पण मी उपोषणात सकट मी जाऊ शकतो का असं मी प्रशासनाला विचारणार आहे. प्रशासनाला म्हणतो ते जर म्हणलं वा असंच जर मी अँब्युलन्स मधून बसून जाणार आहे. पण ते मी आज विचारणार आहे, मी बोलून घेणार आहे त्यांना. नाही काय बघा, राजा आहे, मी कुठे का जाय नाही. पण मला राजाच्या ठिकाणी जाऊन जयंती साजरी करायची. मी काही लोकांना बोललेलं येईल म्हणून ते जर म्हणले उपोषणात जाता येते तर मी असंच उपोषणात जाणार. उपोषण करीत माघारी येणार. म्हणजे तुम्ही या घडीला तयार आहात की उद्या जयंतीला अँब्युलन्स मध्ये शिवनेरी किंवा आणखी कुठंतरी जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता? अनेक वेळी दिलेल्या आहेत काही ठिकाणं. तर जर प्रशासन असेल करता येत असेल तर मला माहित नाही त्यातलं. कारण उपोषण सुरू असताना जाता येत नाही कुठंच. ही एक पहिला नियम आहे. कुठे जाता येत नाही. तुमचं आंदोलन सुरू उपोषण जाता येत. पण त्याच्यात काही सुलभ प्रक्रिया असली की 1 दिवसासाठी या जाऊन तुम्ही उपोषण तुमचं गाडी सुरू राहता. अँब्युलन्स रेडी खुली कालपासून आहे. राजापेक्षा मोठं काय आपल्याला. तुम्ही प्रशासनाने परवानगी दिली तर असं तुम्ही सांगताय. पण यापूर्वी या आंदोलनामध्ये बसण्यासाठी किंवा तुम्ही औषधोपचार घेण्यासाठी किंवा इथल्या सुरक्षेवर कुठल्या संदर्भात सुद्धा प्रशासनाला कुठल्या गोष्टी विचारलेल्या नाही. आता या संदर्भात काय विचारणार? उपोषण सुरू आहे ना, ते उपोषण सुरू नव्हतं ना, मग काहीच गरज आहे कोणाला. माझा मालक फक्त मराठा समाज आहे 6 कोटी, बाकी मालक पालक नाही कोणी. त्यामुळं हे आता उपोषण सुरू आहे ना, ही प्रक्रिया आहे ना सुरू, बंद नाही आहे ना. उपोषण बंद असतं. मी हॉस्पिटलला असतो उपोषण सोडून तर गेलो असतो. मी गेलो मी आत्महत्याग्रस्तांच्या बांधवांची भेटी द्यायला, कोणालाच नाही. प्रशासन मग मागून आलेलं आहे ते. पण आज प्रक्रिया सुरू आहे ना. प्रशासनाला परवानगी दिली तुम्ही स्वतःच कळत असेल ना काय शारीरिक स्थिती आहे. नाही ते काय हो, वाटतं का जाणं नाही ते काय हो, ते काय हो. आणखी इकडे ठराना तर तुमचं लगेच पुढे दुरून सुरू झालं. आमचं आणखी इकडे दुरण टेका ना आणखी बोलायचंय. जागा बदलली म्हणून विचारलं नाही मी राजकारणात बघा म्हणलं मी आमचं खरंच सांगतो तुम्हाला, मी प्रामाणिकपणे समाज बी आता हुशार झाला. जे राजकारण आपल्या विरोधात कटकार करतो त्याच्याच विरोधात मराठा उतरतोय असं आहे. म्हणजे कवा बी कुणी आलाय म्हणून राजकारण नाही करत. ते बोलले असले हे सोडितच नाही मग इकडून आता. कारण आता स्वतःचे लेकर स्वतःला कळायला लागले. हे किती आपला फायदा उचलायला लागलाय गोड बोलून. कित्येक असे नेते असते ते मोजता येणार नाहीत इतक्या मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले. आज तेच मराठ्यांच्या विरोधात बोलतात. मग कसं सोडते ना स्वतःच्या मुलाचं जर तू मुर्दा पाडायला निघाला आमचा म्हणल्यावर मराठी कसं काय तुम्हाला सोडतील. पाटील उद्या रविवार आहे, परवा शिवजयंती आहे आणि 13 म्हणजे लगेच मंगळवारी अधिवेशन आहे. 2 दिवस राहिलेत मधल्या काळात. आणि काल सुद्धा इथं बघितलं तुमच्या समोर घोषणा देत होते की
आम्हाला आदेश द्या, आम्हाला काय करायचे ते सांगा. आणि बहुतांश आता जे आम्ही आढावा घेतल्यानंतर लक्षात आहे की लोक वाट बघतायत तुम्हाला, तुम्ही काय निर्णय घेणार, तुम्ही कुठली आंदोलनाची दिशा करणार वगैरे वगैरे. तर या 2 दिवसाच्या काळामधलं काही तुम्ही लोकांना आवाहन करणार, मराठ्यांना आवाहन करणार? हा, आपण वाट बघू. आपण संयमानं जिंकलोत, एकजुटीमुळे जिंकलोत. आपल्या कष्टकरी मराठ्यांचा, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण झालंय. विचारपूर्वक करू, बघू 20 तारखेला त्यांचं अधिवेशन 21 पर्यंत काही करतात का. मग आता एकदा निर्णय घेतलाय का आमचे उरकालेले आहेत काम, 85% आमचे काम उरकालेले आहेत. आता मात्र पश्चाताप म्हणजे काय याची व्याख्या करायला सुद्धा सरकारला आता लोक ठेवावं लागते. इतके मराठी पश्चाताप आणते, असं आंदोलन होणार. पण आता हे सगळं अधिवेशन झाल्यानंतर नेहमीचं अधिवेशन असेल अर्थसंकल्पीय, शेवटचं असेल लोकसभेपूर्वी, त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागेल असं जवळपास स्पष्ट झालेलं आहे. त्या काळात आंदोलन करणं आणि त्या आंदोलनाकडे फारच नाही लक्ष देईल असं वाटत नाही, ही चर्चा आहे. हे सगळं अगोदर आंदोलन का अगोदर आचारसंहिता? अगोदर जनता, मग बाकीचे लफडे. तसं अगोदर आंदोलन सुरू आहे, आचारसंहिता ते आम्हाला नाही माहित. निवडणुकाच होणार नाही, निवडणुका घेणार नाही ती. एवढा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न असता निवडणुकाच काय घेते ते? घेणारच नाही. जिल्हा परिषदेच्या त्याच्या आणखी घेतल्या नाही ती, नगरपालिकेची त्यांच्या सोयीनुसार होतं म्हणून. आता इथं मराठ्याच्या सोयीनुसार आहे ना. मराठ्यांचा प्रश्न आला की आचारसंहिता लावणार का तुम्ही? मग दोन मागच्या कमी नाही घेतल्या, ते घेणार नाहीत. मी प्रामाणिकपणे सांगते, घेणार नाही. ज्वलंत प्रश्न आहे. एवढा मोठा समुद्रासारखा समाज आहे, येऊ सगळे टांगे कुंकडचे कुकडे उलटे पालटे. पहिला मराठा नाही राहिला, त्यांच्या लक्षातच आहे ना. आणखी स्वतःच्या मुलापेक्षा जातीपेक्षा मराठ्यांना पहिल्यांदा अशी घटना घडली की कोणीच मोठं नाही. आता समाज आणि स्वतःचे पोर आता राडे बास. समाज खूप हुशार झाला आमचा, खूप हुशार झाला. आमच्या समाजाला लई अड्यात काढलेले. आमच्या समाजाचा उपयोग करून घेऊन खूप लोक मोठे झाले. आता उतरती कळा जी शब्द आहे जुने, आता त्यांची उतरती कळा लागली. आता मराठी पिळूनच काढणार आहेत. ज्यांनी ज्यांनी आमचे केले ना त्यांना पिळूनच काढणार, आता सोडतच नाही. नेता म्हणजे काय कुणा जीवर राजा झालाय तो यांच्याच. हे सत्याचे किस्से सांगवर घ्यायला, यांसाठी पॉम्पलेट चिटकायला, भांडणं करायला हेच मराठा आहे. यांच्या गाड्या लोटू लागायला हेच मराठा आहे. हे कोणी जीवर राजा आहेत. आणि यांच्या नात लग्न सोपं आहे का भाऊ? अर त्यांना कळण, थांबा ना तुम्ही, अंमलबजावणी करू नका. चला, धन्यवाद. मुंबईपर्यंत जे आंदोलन केलं त्याचं काहीतरी यश आपल्या पत्रात आपल्या मनाप्रमाणे काही झालं नाही. त्यापेक्षा व्यापक असे आंदोलन त्या दिल्ली गाठायची का? दिल्लीला आरक्षणच नाही. दिल्लीला गेलो असतो ना मी. दिल्ली 102, 103 घटना दुरुस्तीचा विषयच नाही आमच्या डोक्यातला. आमच्या डोक्यात ओबीसी आरक्षण आणि तेच पाहिजे आम्हाला, कारण आम्ही तिथे आहेत. त्यामुळे दिल्लीला काय तिकडे म्हणजे घेण्यात दमायचं काम आहे. म्हणजे आमच्या वावरनं दुसऱ्या नागरिक बसावं घेण्यात देण्याची दुसऱ्याची काही गरजच नाही ना त्या कामाची. फक्त एवढंच सांगतो, 20-21 या अधिवेशनापर्यंत त्यांना अंमलबजावणी करणे. त्यांनी जर नाही केली, पश्चाताप म्हणजे काय असतं याची व्याख्या सरकारला करावं लागेल. इतकं ताकदीनं आंदोलन उभा राहणं शांत. मराठ्याने एवढं ताकदीनं उभा राहायचं ना. अरे लाखाने उभा राहिले तुम्ही नुसते तरी यांच्या पायाखालची माती सरकून दे फुल टेन्शन मध्ये. अरे नुसते खिचडी शिजली त्या हिंगोलीला, त्यांना घाम आला. खिचडी इकडे शिजली, घाम त्यांना तिकडे आला. एवढं सोपं नाही. निवडणुका होणारच नाहीत, ते घेणारच नाहीत. निवडणुकाच काय विषय, गाड्या घेऊन त्यांना आमच्या तिकडे प्रचाराला. आमच्या दारात आरक्षणात नाही, इकडे कुठे गाडी घेऊन वर थुकार करू. चलो, धन्यवाद.